लास्ट लेक्चर मध्ये पहा आपण आहे ना रूल्स पाहिलेत डिफरन्शिएशनचे, त्यातले हे 5 रूल्स मेन आहेत. या 5 रूल्स नंतर आपण काही शॉर्ट्स पाहिले होते, म्हणजे काही शॉर्टकट्स म्हणूया आपण त्यांना, ठीक आहे ना. पण मग ह्या सगळ्या रूल्सला आपण लक्षात जरी ठेवलेलं असेल ना, पण मग यांचा यूज आपल्याला करता यायला पाहिजे सगळ्यात आधी. म्हणजे जो 12चं डिफरन्शिएशन आहे ना, तर ते शिकून घेण्यासाठी, म्हणजे 12चा सिलेबस शिकून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी या रूल्सचा यूज करता येणं गरजेचं आहे. आणि या रूल्सचा यूज कसा करता येईल किंवा या रूल्सचा यूज आपल्याला समजून जर घ्यायचा असेल तर त्यासाठी काही सिंपल छोटे छोटे फंक्शन्स आहेत ज्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ना, हे आपल्याला शिकून घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की आपल्याला ना काही एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील आधी. ते एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी ही आयडिया येईल की कोणता फॉर्म्युला कुठं, कोणता रूल कुठे यूज होणार आहे ते समजेल. ठीक आहे, त्यासाठी काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. लास्ट लेक्चर मध्ये पण आपण यांच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते, बट तेवढे सफिशियंट न होते. आपल्याला अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला क्लिअर होईल की डिफरन्शिएशन कसं करायचंय एक बेसिक लेवलला. ठीक आहे ना. मग नंतर आपण डिफरंट टाइप्सच्या फंक्शनसाठी डिफरन्शिएशन वेगळ्या पुढच्या लेक्चर्स मध्ये शिकणार आहेत. पण आता सध्या आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की या रूल्सचा यूज छोट्या छोट्या एक्झाम्पल्स मध्ये कसा करायचा आहे. ठीक आहे, जसं की आता एक्झाम्पल घेऊया आपण. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला क्वेश्चन्स कशा कशा टाइपचे असू शकतात ते पण समजून घेणं गरजेचं आहे. पहा कसं विचारलेलं असू शकतं की फाइंड dy by dx if y equal to sin x plus tan x. हे एक्झाम्पल आपल्याला समजायचं आहे. हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करणार आहे तर सगळ्यात आधी y इक्वल टू sin x प्लस tan x हा दिलेला आहे. मग याला आपण ना डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. हे मी पूर्ण लिहित नाहीये, तुम्हाला पूर्ण लिहायचंय. मागच्या लेक्चर मध्ये आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे ना. देअरफॉर dy by dx इक्वल टू dy dx ऑफ sin x प्लस tan x. यानंतर मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x घेणार आपण. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय कसा लिहिणार, आधी असं लिहून घेणार सेपरेट dy by dx दोघांचा dy by dx ऑफ tan x. नंतर मग sin x चा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos x प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. दिस इज फायनल dy by dx. पण मात्र आपण इथं हे जेव्हा डिफरन्शिएशन केलं ना, तर याच्यानंतर ही जी आपण सेपरेट करण्याची स्टेप केली ना, तर ही स्टेप आपण कशामुळे केली, या रूलमुळे केली. आपण या रूलचा यूज करून आपण हे असं केलेलं आहे. मग इथं जस्टिफिकेशन मध्ये आपण लिहिणार की डी बाय dx ऑफ u प्लस v इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. कसं आन्सर लिहायचंय ना, त्याचा फॉर्मॅट पण इथं तुम्हाला समजतोय, कळतंय का काय सांगतोय. ठीक आहे. समजा सेकंड क्वेश्चन, इफ y इक्वल टू e raised to x plus sin x into x स्क्वेअर. किंवा आधी सिंपल घेऊया आपण, समजा प्रोडक्ट डायरेक्ट नका, e raised to x मायनस एक्स क्यूब असा एक्झाम्पल आहे. प्लसचा रूल आपण समजलो इथे. आता हा मायनसच्या रूल साठी एक्झाम्पल, काल पण आपण एक्झाम्पल घेतले होते, आज पण घेतोय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी काय करणार आपण, y इज इक्वल टू e रेस टू x मायनस एक्स क्यूब हा दिलाय, आणि इथं देन फाइंड dy बाय dx असं म्हटलेलं आहे. म्हणजे मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं, डेरिव्हेटिव्ह. त्यासाठी आपण सगळ्यात आधी काय करणार, मग याच्यावरती डिफरन्शिएशन अप्लाय करणार. विथ रिस्पेक्ट टू x we get dy by dx is equal to dy by dx of e raised to x minus x cube. मग या ठिकाणी सबट्रॅक्शन दिसते टू फंक्शन्स मध्ये, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे मग सेकंड रूल यूज करणार आपण.
u मायनस व्ही चा डेरिव्हेटिव्ह कसा करायचा आहे, u चा सेपरेट व्ही चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मध्ये हा मायनस. मग तसं इथं पण करणार डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. असं केल्यानंतर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण लर्न केलेले आहेत बरोबर. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू एक्स मायनस एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. आठवा व्यवस्थित डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय येतो, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असा फॉर्म्युला शिकलोय ना आपण. या फॉर्म्युल्यानुसार आपण एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे एक्स रेस टू एन आहे तो असं समजूया आपण. म्हणजे 3 च्या ऐवजी n कन्सिडर करतोय आपण किंवा n च्या ऐवजी आपण असं म्हणूया की 3 आहे इथे. ठीक आहे. मग याला कसं करतो आपण, तो n पुढे लिहितो तसं आता इथं 3 पुढे येणार. मग जसं लिहिलं आपण 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजे किती आला, 2 आला. झाला. या पद्धतीने आपल्याला काय मिळाला, डी वाय बाय डी एक्स. सेपरेट रूल आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेतोय. ऍडिशनचा रूल समजला, सबट्रॅक्शनचा पण रूल समजलाय. इथपर्यंत समजतंय का? फाइंड एफ डॅश ऑफ एक्स इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू, म्हणजे अशा टाईपचा पण क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू काहीतरी असेल सपोज साइन एक्स इंटू लॉग एक्स. म्हणजे या ठिकाणी 2 फंक्शन्स आहेत ज्यांच्यामध्ये प्रोडक्ट दिसतोय. एक फंक्शन आहे साइन एक्स, दुसरं फंक्शन आहे लॉग एक्स. दोघांमध्ये काय आहे, प्रोडक्ट. त्या प्रोडक्ट वाल्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, तर सगळ्यात आधी जे गिव्हन फंक्शन आहे ना त्या गिव्हन फंक्शनला लिहून घेणार आणि त्याला इक्वल टू एफ ऑफ एक्स इथं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण काय करतो की जे गिव्हन फंक्शन असतं त्याला वाय कन्सिडर करतो बरोबर. म्हणजे y इज इक्वल टू जे गिव्हन फंक्शन आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपला काढायचा आहे ते असं लिहितो. बट इथे या ठिकाणी काय ना की आपण असं y न कन्सिडर करता जो एफ ऑफ एक्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे ना तोच कन्सिडर करतोय की याचं नाव आपण एफ ऑफ एक्सच घेतोय. म्हणजे हे जे नाव आहे ना एफ ऑफ एक्स, तर याचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार तर शेवटी इथं dy बाय dx न लिहिता आपण काय लिहिणार आहेत, एफ डॅश एक्स लिहिणार आहेत. इथे जर y राहिला असता तर लेफ्ट हँड साइड मध्ये dy बाय dx आला असता. इथे एफ ऑफ एक्स आहे म्हणून इथं काय येणार आहे, लेफ्ट हँड मध्ये एफ डॅश एक्स येणार आहे. हा फरक राहील. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. पहा, लक्ष द्या. मग सगळ्यात आधी आपण याला काय करणार, आता डिफरन्शिएट करणार. विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला डिफरन्शिएट करतोय आपण म्हणजे नक्की काय करतोय, तर डी बाय डी एक्स बोथ साइडला अप्लाय करतोय असं समजा. डिफरन्शिएट करणे म्हणजेच डी बाय डी एक्स दोघं साइडला लावून घेणे असं समजूया सध्या. एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण साइन एक्स इंटू लॉग एक्स असा पाहतोय ना, तर इथे u इंटू व्ही चा रूल यूज करणार. म्हणजे साइन एक्स म्हणजे असं समजा की u आहे, लॉग एक्स म्हणजे असं समजा की v आहे समजा. मग आपल्याकडे डिफरन्शिएशनचे जे काही रूल्स आहेत त्याच्यामध्ये u इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा ते इथे दिसतंय बरोबर. मग आपण याच्यामध्ये काय करतो की सर जर कधी असं असेल ना की u इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह, तर तिथं काय करतो आपण, पहिला फंक्शन फिक्स ऍज इट इज, दुसरा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन फिक्स किंवा त्याला ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन. या पद्धतीने आपण डिफरन्शिएट करणार आहोत याला पण. म्हणजे कसा, तर पहिला फंक्शन फिक्स म्हणजेच काय, साइन एक्स ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. त्याला सध्या डी बाय डी एक्सच्या फॉर्म मध्येच लिहितोय आपण. ठीक आहे ना. प्लस लॉग एक्स ऍज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्स ऍज इट इज, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. साइन एक्सच्या इथं पुढे डी बाय डी एक्स लावलाय का आपण,
नाही, म्हणजे मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही घेणार आपण, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे इथे, कारण की लॉग एक्सच्या समोर डी बाय डी एक्स हे पहा इथे, ठीक आहे ना. मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय तो 1 बाय एक्स प्लस लॉग एक्सला आपण ऍज इट इज लिहून घेणार, साइन एक्सचाच डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण फक्त. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स, ठीक आहे. म्हणून आपण इथे लिहिणार कॉस एक्स. याला रिअरेंज करून घ्या वाटलं तर, साइन एक्स अपॉन एक्स प्लस log x into cos x. This is d by dx of f of x. पण d by dx of f of x ला आपण काय लिहू शकतो, f dash x. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाला, f dash x. f dash x म्हणजेच काय, तर f of x चा डेरिव्हेटिव्ह. f of x कोण आहे, हा पहा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला. विचारलेलं पण तेच होतं आपल्याला, पहा, फाइंड f dash x. सो हिअर वी गॉट f dash x. काय होतंय ना, की काही वेळेस तुम्हाला ना या भाषेमध्ये क्वेश्चन विचारलेला असेल तर आपला आन्सर या अशा भाषेमध्ये येणार आहे, ठीक आहे. कधी कधी काय होतं की हाच क्वेश्चन असेल, फक्त फॉर्मॅट थोडासा डिफरंट असेल. फॉर्मॅट कसा असेल की फाइंड एफ डॅश एक्स च्या ऐवजी म्हटलेलं असू शकतं dy बाय dx. मग इथे इफ करून हे जे फंक्शन गिवन आहे ना, तर त्याचं नाव एफ ऑफ एक्स न देता y असं दिलेलं असेल. जेव्हा y दिला असेल तेव्हा आपल्याला dy बाय dx मिळणार आहे, बरोबर, डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला y दिलेला असेल असा असा, तर स्टार्ट आपण एफ ऑफ एक्स पासून नाही करणार, मग कसा करणार आहे, y इक्वल टू असा. मग डिफरन्शिएट केल्यानंतर डी बाय dx ऑफ एफ ऑफ एक्स नाही म्हणणार, डी बाय dx ऑफ काय घेणार आपण, y. मग याला एफ डॅश एक्स नाही म्हणणार आपण, या डी बाय dx ऑफ y ला dy बाय dx असं म्हणणार. आणि तर फायनली आन्सर काय मिळणार आपल्याला, dy बाय dx. म्हणजे असं असेल तर असं होणार. समजतंय काय सांगतोय, ठीक आहे. रायटिंगच्या फॉर्मॅट वरून सुद्धा आपल्याला कन्फ्युजन होतं. इथं तर काहीतरी एफ ऑफ एक्स दिसत होता, इकडे काहीतरी वेगळं वाय दिसतोय, एकच आहेत त्या गोष्टी, फक्त छोटासा फरक आहे, लिहिण्यामधला फरक आहे फक्त, असं समजा. कळतंय का काय सांगतोय मी, कारण की ना आपण ह्या एफ ऑफ एक्स किंवा हे डी वाय बाय एक्स ह्या टर्म्सला यांना पाहून आपण थोडेसे कन्फ्युज होऊन जातो, ते व्हायला नको, त्यासाठी या गोष्टी सांगतोय. काल पण आपण बऱ्यापैकी याच गोष्टींचे एक्झाम्पल्स घेतलेले, असं समजा. याच कन्सेप्ट समजून घेण्यासाठी काल पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते, पण तेवढेच सफिशियंट नाहीयेत लक्षात ठेवण्यासाठी, म्हणून मग अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण. कळतंय का काय सांगतोय, ठीक आहे ना. पूर्ण लक्ष द्या, समजेल. आणि ह्या गोष्टी थोड्या थोड्या समजायला लागल्या ना, तर हळूहळू मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर त्या लक्षात पण बसतील. लक्षात कसं ठेवायचंय ना, याचं टेन्शन घेऊ नका, फक्त काय लिहितोय ना तेवढं समजून घ्या. समजणंच महत्वाचं आहे. पहिली लेवल तुमची समजण्याची असली पाहिजे, लक्षात ठेवण्याची नाही. कळतंय काय सांगतोय मी, ठीक आहे. ओके, म्हणून समजून घ्या. ओके, असं असेल तर डेरिव्हेटिव्ह असा मिळतोय. प्रोडक्टचा रूलचा यूज आपण केला, त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह झालं, ठीक आहे ना. मग जर कधी एक्झाम्पल असं असेल, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू, सपोज आता हे फोर्थ एक्झाम्पल, साइन एक्स अपॉन लॉग एक्स असेल. काय एक्झाम्पल, साइन एक्स अपॉन लॉग एक्स. मग या केसमध्ये आपण याला कसं सॉल्व्ह करणार, तर याला इथं स्टार्टिंगला असंच लिहिणार, y इक्वल टू साइन एक्स अपॉन लॉग एक्स. पुन्हा याला आपण काय म्हणणार, इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे डी बाय dx ऑफ y लागणार, इकडे डी बाय dx ऑफ याचा घेणार आपण. अपॉन लॉग एक्स हे घेतलं. याच्यानंतर याला डिफरन्शिएट करत असताना आपल्याला रूल कोणता यूज करावा लागणार आहे, तर रूल यूज करावा लागणार आहे यू अपॉन व्ही चा डेरिव्हेटिव्हचा, ठीक आहे. हा रूल काय सांगतो आपल्याला, हा जो डिनोमिनेटर आहे ना याला आपण व्ही म्हणतोय, म्हणजे इथे व्ही कोण आला, लॉग एक्स, ठीक आहे. न्यूमरेटरला जो असतो त्याला यू म्हणायचंय असं सांगतोय. मग इथे आपल्याला यू कोण दिसतोय बरं, साइन एक्स दिसतोय. एवढं समजतंय प्रत्येकाला, ठीक आहे. मग हा झाला यू आणि हा आहे व्ही. मग याचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार तर तो असा घ्यायचा आहे. हा रूल काय सांगतोय, मग तर सगळ्यात आधी काय करायचंय आपल्याला, तुम्हाला काल पण सांगितलं होतं, लाईन मारून घ्यायची. जमते ना,
हा रूल नुसार ती पण कुठं मारायची ते पण समजून घ्या. असं नाही मारायचे म्हणून कुठं पण नाही करायचे, इक्वलच्या एक्झॅक्ट समोर. ठीक आहे, हे तुम्हाला काय सांगतोय कारण की बऱ्याच जणांना लिहिता पण येत नाही. कुठं पण इक्वल कुठं, तुमचा तर डिव्हिजनचा साईन कुठं चालला, तो डीवाय बाय डीएक्स कुठं चालला, काय लिहिताना अगदी जसं की सिनियर केजी ज्युनियर केजीचा विद्यार्थी लिहितोय असं वाटतं. तुमची जेव्हा टेस्ट होते ना, ती टेस्ट पाहिल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल, पेपर पण दाखवेल तुम्हाला. एवढं सांगून सुद्धा हा रूल जिथं अप्लाय होईल ना, तिथलं ते एक्झाम्पल पहा फक्त, एकदम पाहण्यासारखा नजारा राहतो एकदम पेपर म्हणजे. ठीक आहे, म्हणून सांगतो या गोष्टी लक्षात घ्या. हे केल्यानंतर ना काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला डिनोमिनेटरला व्ही स्क्वेअर लिहून घ्यायचा आहे. डिनोमिनेटरला व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे कोण आहे, लॉग एक्स. तर इथे लिहिणार आपण लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा केला. याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथून न्यूमरेटरला व्ही पासून स्टार्ट करायचं आहे. व्हीच्या आधी इथे पुढे व्हीच्या आधी डी बाय डी एक्स लावलाय का इथे, नाही, म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाहीये. यूच्या आधी डी बाय डी एक्स दिसतोय ना, म्हणून मग यूचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत. यूचा डेरिव्हेटिव्ह, व्हीचा डेरिव्हेटिव्ह इथे घ्यायचा नाही, व्ही ऍज इट इज लिहायचा आहे आपल्याला. मग इथे व्ही कोण आहे, हा इथला डिनोमिनेटरचा जो असतो ना त्याला आपण व्ही म्हणतोय. मग तसं इथं व्ही कोण आहे, लॉग एक्स. मग इथे न्यूमरेटरला स्टार्ट कोणापासून करायचा आहे, व्ही पासून, म्हणजेच कोणापासून, लॉग एक्स. लॉग एक्स ऍज इट इज. नंतर आपल्याला लिहायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ कोण, यू. राईट, यू म्हणजे कोण इथे, साइन एक्स. मायनस, आता काय करणार आहेत आपण, यू ऍज इट इज लिहिणार आहेत आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कोणाचा, व्हीचा. यू ला आपण ऍज इट इज लिहिणार. यू कोण आहे इथे, साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही. व्ही म्हणजे कोण आहे, लॉग एक्स. ही अरेंजमेंट तुम्हाला आधी करता येणं गरजेचं आहे. ही अरेंजमेंट करता आली ना तर पुढच्या गोष्टी काही एवढ्या हार्ड नाहीयेत. ही अरेंजमेंट आधी समजून घ्या. ही अरेंजमेंटच मॅक्सिमम स्टुडंट्सला समजत नाही बऱ्याचदा, असं होतं. ठीक आहे ना, ही अरेंजमेंट समजली का आपण कशी केलेली, रूल लक्षात असला पाहिजे. रूल लक्षात बसून जाईल हळूहळू भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे, फक्त याच्यानुसार ती अरेंजमेंट कशी केलेली ना ते समजणं गरजेचं आहे. ही अरेंजमेंट केल्यानंतर आता याला सॉल्व्ह करणार आपण. हा लॉग एक्स आहे, त्याला ऍज इट इज लिहिणार का लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x लिहिणार, डेरिव्हेटिव्ह लिहिणार का नाही. डेरिव्हेटिव्ह केव्हा घेतला जातो, जेव्हा ज्याच्या पुढे इथे डी बाय डी एक्स असतो ना त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा असतो, असं लक्षात ठेवा. कळतंय काय सांगतोय. मग लॉग एक्सच्या पुढे डी बाय डी एक्स आहे का, नाही, म्हणून मग लॉग एक्सला ऍज इट इज लिहिणार का, हो ऍज इट इज लिहिणार. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा आहे हे समजवण्याचा प्रयत्न करतोय मी याच्या थ्रू. ठीक आहे, समजून घ्या व्यवस्थित. ओके, मग हा इकडे साइन एक्स आहे, त्याचा आपण घेणार आहोत डेरिव्हेटिव्ह. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं, कॉस एक्स. तो इथे लिहिणार आपण कॉस एक्स मायनस साइन एक्स ऍज इट इज. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार, लॉग एक्सचा काय येणार 1/x अपॉन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. log x into cos x as it is minus sin x upon x divided by log x bracket square. This is dy by d. सध्या तुम्ही याला इथपर्यंतच शिका. हे पुढे सिम्प्लिफिकेशन पण होणार आहे, हा बेस सेम करणार आणि मग हा x इथं खाली येणार समजा, पण ते नंतर पाहू आपण. सध्या प्रायमरी लेवलला आपण ही अरेंजमेंट समजून घेणं गरजेचं आहे की यू अपॉन व्ही च्या वेळेस कशी अरेंजमेंट करायची. हे सिम्प्लिफिकेशन आपण एक्सरसाइज मध्ये करणार आहेत पुढे जाऊन. ठीक आहे, पण मग सध्या एवढं समजणं गरजेचं आहे. समजलं प्रत्येकाला, कोणाकोणाला समजतंय. यू अपॉन व्ही हा रूल कॉलेजमध्ये स्टार्ट झालाय का, झालं स्टार्ट, डेरिव्हेटिव्ह चालू झालाय, RL कॉलेजला झालाय. यू अपॉन व्ही चा रूल छान आहे ना, समजला होता का. अच्छा, स्टार्टिंग झाली. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपण पुढे चाललेत का कॉलेजच्या. अरे वा, एकदम भारी. पहिल्यांदा होतं वाटतं असं. हा, पण मग थोड्या दिवसात ते आपल्याला ओव्हरटेक करतील हे पण सांगतो. ठीक आहे, आणि इकडे किसानचं माहितीच नाही, सरांनी जातच नाही तर काय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. कमीत कमी इथं तरी व्यवस्थित करा. मग कॉलेजला जात नाही तर व्यवस्थित करा. शक्यतो टाइम असेल तर कॉलेजला जाच पण.
बरोबर, तुम्ही बसून गेले पहा बरं. सर सर ते गुंडे ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके, काही हरकत नाही, लक्ष द्या. सरांमुळे तुम्हाला आज ठीक आहे. हा डेरिव्हेटिव्ह मिळाला असं समजा सध्या. यू पण विचारूल आपण यूज केला इथं. ठीक आहे, तू पण बसून घे बेटा आता. मग काय तू काय गुन्हा केलाय जास्त मोठा? लक्ष द्या इकडे. आता आपण काय करणार आहेत पुन्हा, पुढचं एक्झाम्पल पहा. असं आहे 3 इंटू साइन एक्स, बस एवढंच आहे. मग गिवन फंक्शन आहे 3 इंटू साइन एक्स. याला आपण डिफरन्शिएट करणार डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 3 इंटू साइन एक्स. आपल्या माइंड मध्ये असं येणार की सर हा 3 आहे आणि हा साइन एक्स आहे, दोघांमध्ये काय दिसतोय? प्रोडक्ट. बरोबर, म्हणजे याला आपण यू म्हणणार, याला आपण व्ही म्हणणार. समजा आपण यू आणि व्ही असं कन्सिडर करून जर सॉल्व्ह करायचं ठरवलं याला, तर यू इंटू व्ही नुसार रूल काय सांगतो आपल्याला? पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे की नाही? मग याला पण तसंच करणार. पहिला फिक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस आता साइन एक्स फिक्स डी बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. ही अरेंजमेंट कोणाकोणाला समजली? एवढी क्लिअर झाली? एवढी व्हेरी गुड. याच्यानंतर आपल्याला 3 ला ऍज इट इज लिहायचं आहे, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. काय येतो? कॉस एक्स प्लस साइन एक्स ला ऍज इट इज 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. 3 हा एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये समजवलेला आहे, त्याच्यामुळे कॉन्स्टंट ओळखता येईल. पुन्हा एकदा सांगतो कॉन्स्टंट काय असतो, किंवा आपण कोणाला कॉन्स्टंट म्हणणार आहेत सध्या, तर ज्याच्यामध्ये एक्स नाहीये ना त्याला आपण कॉन्स्टंट म्हणणार आहे. सिंपल भाषेमध्ये समजवतोय, समजलं? कॉन्स्टंट कोणाला म्हणणार? ज्याच्यामध्ये एक्स नाहीये ना त्याला म्हणणार आपण कॉन्स्टंट. जो एक्स नाहीये ना त्याला म्हणणार आपण कॉन्स्टंट. जो एक्स घेऊन बसला असेल किंवा स्वतः एक्स, त्याला आपण म्हणणार व्हेरिएबल. एक्स वाल्या टर्मला आपण म्हणणार व्हेरिएबल. का एक्स वाल्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतोय? कारण की डिफरन्शिएट आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय ना, म्हणून एक्स ला व्हेरिएबल समजतोय इथं, असं समजा. ठीक आहे, या गोष्टींना अजून डीप आणि डिटेल मध्ये जाणार आहेत पुढे जाऊन. सध्या आपल्याला प्रोसेस समजणं गरजेचं आहे, ही मेथड समजणं गरजेचं आहे, या स्टेप्स समजणं गरजेचं आहे. तेवढ्यासाठी काही गोष्टी मी लिमिटेड बोलतोय. ठीक आहे, किंवा मग काही गोष्टी थोड्याशा मी तुम्हाला असं सांगतोय की सध्या काय कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल ना तेवढं सांगतोय. जसं की कॉन्स्टंट, कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय सध्या की जो एक्स नाही येतो कॉन्स्टंट. ठीक आहे, व्हेरिएबल कोण? जो एक्स असेल तो व्हेरिएबल. पण असं प्रत्येक ठिकाणी नसतं, पुढे जाऊन समजणार आहे तुम्हाला. ही डेफिनेशन मी पुढे जाऊन चेंज करून टाकणार आहे. ठीक आहे, पण सध्या आत्ताच्या हल्लीच्या ऍडजस्टमेंटसाठी आपण समजण्यासाठी काय म्हणतोय की जो एक्स आहे तो व्हेरिएबल, ज्याच्यात एक्स नाही तो कॉन्स्टंट. ठीक आहे ना, त्यानुसार आपण जातोय सध्या. ओके, मग हा कॉन्स्टंट आला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. 0 इंटू साइन एक्स काय होणार? 0. म्हणजे हा काय आला? 3 इंटू कॉस एक्स. दिस इज dy बाय dx. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे ना, याला व्यवस्थित पहा. हा काय मिळालेला आहे? 3 इंटू कॉस एक्स. ओरिजिनल फंक्शन काय होतं ते पहा. याच्यावरून हा आपल्याला असं वाटतंय की सर हा 3 जो आहे ना तोच इथं ऍज इट इज आलेला आहे. पहा आलाय की नाही? आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स. सिंपल होतं. शॉर्टकट याच्यासाठी कसा आहे मग ते सांगतो. ही झाली थोडीशी लॉंग मेथड. ही लॉंग मेथड कोणत्या केसमध्ये आपल्याला नाही केली तरी चालणार आहे? अशा केसमध्ये जेव्हा एक कॉन्स्टंट आहे आणि एक व्हेरिएबलची टर्म आहे, त्यांच्यामध्ये प्रोडक्ट आहे. म्हणजे 3 हा कॉन्स्टंट आहे आणि ही व्हेरिएबलची टर्म आहे साइन एक्स. कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल, जे इथं लिहून दिलंय पहा तुम्हाला, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल काहीतरी, कॉन्स्टंट इंटू काहीतरी फंक्शन असेल. हा एफ ऑफ एक्स म्हणजे इथे ना साइन एक्स आहे असं समजा. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे इथे? साइन एक्स. आणि कॉन्स्टंट के म्हणजे कोण आहे? 3 आहे. मग याच्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय तर कॉन्स्टंट के ला बाहेर घ्यायचं आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त एफ ऑफ एक्स, म्हणजे इथं कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण? फक्त साइन एक्सचा. मग या रूल नुसार आपण हे सोल्युशन कसं घेऊ शकतो पहा. 3 इंटू साइन एक्स आहे
त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर 3 ला बाहेर लिहा, डी बाय डी एक्स ऑफ फक्त साइन एक्स करा, म्हणजे 3 इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स. ते सेम आन्सर मिळते, 3 स्टेप मध्ये मिळते. इथं 4-5 स्टेप्स लागून जातात यू इंटू व्ही जर अप्लाय केला तर. पण मग हे रॉंग आहे का मग सर? नाही, हे पण करेक्ट आहे. मग हे याचं काय? मग हे पण करेक्ट आहे. इथे कमी जास्त स्टेप्स लागत आहे, इथे थोड्याशा कमी स्टेप्स लागत आहे. पण एक गोष्ट सांगतो की हे किंवा हे कमी स्टेप वाला आन्सर आपल्याला कोणत्या कोणत्या क्वेश्चन साठी करता येईल, कोणत्या टाईपच्या फंक्शन साठी करता येईल, फक्त हे की जेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट दिला असेल आणि एक व्हेरिएबलची टर्म दिली असेल तेव्हा आपल्याला डायरेक्ट याला बाहेर काढा आणि फक्त साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या, असं करता येईल. या साइन एक्स सोबत 3 च्या ऐवजी जर कधी एक्स राहिला असता, म्हणजे एक्स इंटू साइन एक्स असं राहिलं असतं ना, तर आपल्याला हे असं काम करता आलं नसतं. म्हणजे हा रूल तिथे काम करणार नाहीये, हा रूल फक्त इथे काम करतोय 3 इंटू साइन एक्स साठी. एक्स इंटू साइन एक्स साठी हा रूल चालणार नाहीये, हे समजा व्यवस्थित. का नाही चालणार आहे हा? कारण की हा रूल काय सांगतोय की एक पाहिजे आपल्याला कॉन्स्टंट आणि एक पाहिजे व्हेरिएबलची टर्म. इथे हा एक्स कॉन्स्टंट नाहीये, हा साइन एक्स पण कॉन्स्टंट नाहीये, दोघं टर्म्स व्हेरिएबलचे आहेत. दोघं टर्म्स व्हेरिएबलचे असतील ना, तर तेव्हा आपल्याला यू इंटू व्ही यूज करावा लागेल, म्हणजे ह्या प्रोसेसने जावं लागेल. मग ते कसं जाणार आपण ते पहा आता. नंबर 5, 3 इंटू साइन एक्सच्या ऐवजी जर कधी एक्स इंटू साइन एक्स असेल, मग काय करणार? यू इंटू व्ही नुसार जाणार. असं शॉर्टकट जाऊ शकत नाहीये आपण, ठीक आहे ना. हा शॉर्टकट केव्हा जाणार फक्त ते समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, ठीक आहे. एक्स इंटू साइन एक्स साठी एक्स म्हणजे यू आणि साइन एक्स म्हणजे काय आला? व्ही. यू इंटू व्ही. पुन्हा यू इंटू व्ही नुसार जायचं असेल तर काय करणार आपण? मग आधी जर डिफरन्शिएशन अप्लाय केला आपण एक्स इंटू साइन एक्सला, आपण पुढे डी बाय डी एक्स लागला यू इंटू व्ही नुसार. आता हा पहा, हा यू आहे आणि हा काय आला? व्ही. यू इंटू व्ही नुसार पहिला फिक्स म्हणजे कोण येणार? एक्स. दुसऱ्याचा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता साइन एक्स फिक्स, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार? एक्सचा. एक्स ला ऍज इट इज लिहिणार, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. साइन एक्स ऍज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, लिहून दिलंय फॉर्म्युलांमध्ये, ठीक आहे ना. साइन एक्स इंटू 1 काय होणार? साइन एक्स. हा एक्स इंटू कॉस एक्स ऍज इट इज प्लस साइन एक्स इंटू 1 म्हणजे काय? साइन एक्स. झालं आन्सर. एक्स इंटू साइन एक्सच्या केसमध्ये आपण काय केलं ते पाहिलं. मग सर हा रूल यूज करून टाकू ना, के बाहेर निघतो तसा, मग इथं एक्स बाहेर निघून जाईल, ते पहा एक्स बाहेर निघून जाईल, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तसं नाही चालणार. कळतंय काय सांगतोय? का नाही चालणार? कारण की हा कॉन्स्टंट नाहीये. कॉन्स्टंट राहिला असता तर डायरेक्ट बाहेर काढा, व्हेरिएबलच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, असं चाललं असतं. मला सांगा मग आता 5 इंटू एक्स रेस टू 5 असं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग पुन्हा आपल्या डोक्यामध्ये काय येणार की सर हा कॉन्स्टंट आहे, हा व्हेरिएबलचा पार्ट आहे. कॉन्स्टंट जेव्हा व्हेरिएबलच्या पार्ट सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असेल म्हणजे के इंटू एफ ऑफ एक्स असं तयार झालं ते, ठीक आहे. हा एफ ऑफ एक्स म्हणजे हा एक्स रेस टू 5 आहे, हा के म्हणजे हा 5 आहे. मग के इंटू एफ ऑफ एक्सचा जर कधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, इथं घेऊया आपण एक्झाम्पलच. नंबर 6, 5 इंटू एक्स रेस टू 5 असं असेल, मग काय करणार आपण? 5 इंटू एक्स रेस टू 5 इथे पण तेच घेणार आपण. हे समजतंय ना म्हटलं. आता ही स्टेप प्रत्येक एक्झाम्पल मध्ये येणार आहे. दिलेला फंक्शन लिहून घेतला, त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहून घेणार. नंतर मग लेफ्टला पण डी बाय डी एक्स, राईटला पण डी बाय डी एक्स लावणार. हा 5 इंटू एक्स रेस टू 5 लिहून घेणार. घेतला असा इथपर्यंत आलो आपण, ठीक आहे. इथून पुढे आपल्याला काय करायचंय? 2 ऑप्शन आहे इथून पुढे. एक तर तुम्ही याला यू इंटू व्ही नुसार जाऊ शकतात, किंवा मग एक शॉर्टकट आहे दुसरा, त्याच्यानुसार पण जाऊ शकतात. याला यू इंटू व्ही नुसार पण गेलं तरी आन्सर मिळेल. डायरेक्ट या 5 ला कॉन्स्टंटला बाहेर काढा, त्याच्यानुसार गेले तरी चालेल. मग शॉर्टकट कोणतं होतंय? बाहेर काढणं. आपण शॉर्टकट नुसार जाणार. एक्स रेस टू 5 ला बाहेर घेतला, एक्स रेस टू 5 चा डी बाय डी एक्स. हा 5 ऍज इट इज एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 5 इंटू एक्स रेस टू 4. 5 इंटू 5 25 एक्स रेस टू 4. दिस इज डी वाय बाय डी एक्स. या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. समजतंय का? कोणाकोणाला समजतंय खरं सांगा.
कन्फ्युजन होत आहे का? कन्फर्म नाही होते ना? व्हेरी गुड. अजून बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, दम तोडू नका. थोडंफार कन्फ्युजन होईल पण अजून बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर अजून कन्फ्युजन कमी 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 होत जाईल. ठीक आहे. पहिल्या दिवशी खूप कन्फ्युजन होतं, झोप लागत होती पहिल्या लेक्चरमध्ये तर होतं ना. दुसऱ्या लेक्चरला थोडासा कुठतरी प्रेशर कमी झालं असेल, आज थोडं अजून बरं वाटेल, उद्या तुम्ही पळायला लागून जाणार पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. बोल नका, लक्ष द्या इकडे. सपोज एक्झाम्पल असं असेल x⁵ लगेच आपल्या माइंड मध्ये येईल काय सर, u/v. बरोबर आहे की नाही? पण u/v चा रूल केव्हा यूज करा शक्यतोवर जेव्हा दोघं टर्म्स फंक्शन ऑफ x असतील, म्हणजे वरती पण x ची टर्म असेल खाली पण x ची टर्म असेल ना, तेव्हा रूल यूज करा. पण इथं वरती x आहे, खाली x ची टर्म आहे काही नाही, म्हणजे ही जी टर्म आहे डिनोमिनेटरची इथे व्हेरिएबल नाहीये. इथे काय, हा टर्म पूर्णपणे कॉन्स्टंट. हा न्यूमरेटर वाला व्हेरिएबल आहे, अपॉन मध्ये काय आहे, कॉन्स्टंट आहे ओनली. म्हणजेच हा फॉर्मॅट आला तो पहा. जेव्हा f(x) अपॉन कॉन्स्टंट असेल तेव्हा काय करायचंय, 1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि f(x) चा डेरिव्हेटिव्ह, फक्त f(x) चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचा आहे. घेतला आपण, तेच काम इथं करणार आहेत आपण. पहा, सगळ्यात आधी गिव्हन फंक्शन घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x साठी इथे खाली काय लिहिणार मग, dy/dx ऑफ y इक्वल टू dy/dx ऑफ हे फंक्शन काय, x⁵ ला कॉन्स्टंटला बाहेर काढा, 1/5 डिनोमिनेटरला म्हणून 1/5 हा, dy/dx ऑफ x⁵. x⁵ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 5 × x⁴. 5 कॅन्सल, x⁴. झालं. हेच एक्झाम्पल तुम्ही ना u/v नुसार जर कधी सॉल्व्ह करायचं ठरवलं तर कसं होईल मग सर, आन्सर वेगळं येईल का? पाहूया आपण काय होतं बरं. याला तुम्ही u म्हटले, याला तुम्ही v म्हटले समजा. ठीक आहे. मग u/v चा रूल काय सांगतो आपल्याला, सगळ्यात आधी काय करायचंय असं. ठीक आहे. नंतर मग हा v चा डिनोमिनेटरला स्क्वेअर घ्यायचा आहे, बरोबर आहे की नाही, v². पहा रूल काय सांगतो आपल्याला, v². ठीक आहे. स्टार्ट कुणाकडून करायचा, v पासून. v ला ऍज इट इज म्हणजे कोणाला, 5 ला ऍज इट इज इंटू dy/dx ऑफ x⁵ मायनस इथं लक्षात घ्या. आता पुढे 5 बाहेर होता, याला डेरिव्हेटिव्ह घेतला, आता x⁵ ला बाहेर घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. ही स्टेप समजली? कोणाकोण समजलंय? इकडे तिकडे कुठंच दुर्लक्ष करू नका. मुद्दाम मी तुम्हाला नोटबुकचा यूज पण करायला सांगत नाही, फक्त समोर पूर्ण फोकस ठेवा. मी तेवढे एक्झाम्पल नक्कीच कव्हर करतोय की जेवढ्या एक्झाम्पल्स मधून तुम्हाला आहे ना हे सगळे रूल्स बरोबर हळूहळू समजले पाहिजेत. हो दे काय सांगतो, टाइम गेला चालेल, एक दिवस गेला तरी चालेल. का? कारण की ना डेरिव्हेटिव्हचा हा जो स्टार्ट आहे ना, हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. एकदा हा स्टार्ट व्यवस्थित समजला तुम्हाला तर पुढचे पार्ट बऱ्यापैकी इझी होऊन जातात आपल्याला स्वतः समजून घेण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. आता पुढे जाऊया. मग याला काय करणार आपण, 5 ऍज इट इज dy/dx ऑफ x⁵ काय येणार, 5 × x⁴ मायनस x⁵ ऍज इट इज इंटू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. का? कारण की तो कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन 25. हा 5 × 5 काय होणार, 25 x⁴ मायनस हा काय होणार, 0 इंटू काही पण करा, आन्सर इज 0 अपॉन 25. 25 × x⁴ अपॉन 25. 0 गेला, काय लिहिला नाही. हा 25 कॅन्सल, आन्सर इज x⁴. ते तर इथे पण मिळालं होतं सर, बरोबर आहे की नाही. मग शॉर्टकट कोणतं झालं की नाही, यस. हे शॉर्टकट वाटलं का, नाही तेवढं शॉर्टकट नाही जेवढं हे आहे, बरोबर आहे की नाही. पण मग हे चुकीचं आहे का सर, नाही हे पण बरोबर आहे. हे चुकीचं आहे का सर, नाही हे पण बरोबर आहे. मग नक्की यूज कोणाचा करायचा सर, दोघं तर बरोबर आहे, दोघं तर अशा एक्झाम मध्ये लिहिणार नाही आपण, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जी मेथड जेव्हा डोक्यामध्ये येईल ना तेव्हा त्या मेथडने तुम्ही जाऊ शकतात, पण शक्यतोवर तुम्ही याच्यानुसार जा.
कळतंय काय सांगतोय, लवकर आन्सर मिळतंय ना म्हणून. ओके, समजतंय काय सांगतोय, ठीक आहे. पण मात्र सर काय आहे ना की हे किंवा ही मेथड आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये थोडंही ना करू शकतो. ही मेथड केव्हा यूज करू शकतो, जेव्हा इथं खाली कॉन्स्टंट असेल तेव्हाच. इथं 5च्या ऐवजी जर कधी असं दुसरं काहीतरी फंक्शन ऑफ एक्स राहिलं असं, म्हणजे जसं की लॉग एक्स, मग इथे मात्र आपल्याला या मेथडनेच जावं लागलं असतं. हे ऑप्शन नाहीये. मग याच्यासाठी का नाहीये हे ऑप्शन, कारण की इथे डिनोमिनेटरला कॉन्स्टंट नाहीये, व्हेरिएबलची टर्म आहे. म्हणजे वरती पण एफ ऑफ एक्स आहे, फंक्शन ऑफ एक्स आहे, आणि खाली पण फंक्शन ऑफ एक्स आहे. म्हणजे वरती पण व्हेरिएबलची टर्म आहे, खाली पण व्हेरिएबलची टर्म आहे. जेव्हा दोघं व्हेरिएबलच्या टर्म्स असतील तेव्हा यू अपॉन व्हीच करावा लागेल. हा शॉर्टकट नाही ना सर. मग सिंपल आहे ना, लॉग एक्स ला बाहेर काढून घेऊ. जसं इथं 5 ला बाहेर काढला होता, इथं बाहेर येऊन जाणार लॉग एक्स. याच्याने आन्सर मिळणार नाहीये, रॉंग आन्सर होईल. तुम्ही घरी जाऊन वाटलं तर प्रॅक्टिस मध्ये हे काम करून पहा की हा जो शॉर्टकट सांगितला ना यानुसार पण याचा आन्सर काढून पहा आणि लॉंग कट नुसार पण आन्सर काढून पहा. आन्सर वेगळे येतील दोघांचे, जे की सेम यायला पाहिजे ऍक्च्युली. पण मग ते सेम येणार नाही. का नाही, कारण की हा रूल चुकीच्या ठिकाणी वापरताय तुम्ही. चुकीच्या ठिकाणी रूल यूज करणार तर आन्सर चुकीचंच मिळणार आहे. म्हणून फक्त रूल माहिती होऊन नाही चालत, कोणता रूल कुठं वापरायचा ना हे समजलं पाहिजे. कोणता रूल कुठं वापरता येणार नाही ते पण माहिती पाहिजे आपल्याला. कळतंय का काय सांगतोय, ठीक आहे ना. पुढे जाऊया आता. एक्झाम्पल आता असं घेऊया आपण की सेपरेट ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असं डिव्हिजनचे पाहिलेत आपण सेपरेट एक्झाम्पल्स. आता आहे ना काही एक्झाम्पल्स असे येतील ज्यामध्ये ऍडिशन पण दिसते आणि सबट्रॅक्शन पण दिसते. जसं की फॉर एक्झाम्पल साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स मायनस कॉट एक्स, असं एक्झाम्पल. किंवा अजून एक घेऊन टाकू याच्यासोबत, चला रूट एक्स. 4 फंक्शन आहेत, 2 नाही 4 आहेत. जेव्हा पण ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तेव्हा जर कधी आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल, म्हणजे इथं घेणार आपण डायरेक्ट. हे मधलं माहिती तुम्हाला आता. बाकी या फॉर्मॅलिटीज समजल्या आहेत ना. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग याला डिफरन्शिएट करण्यासाठी रूल काय सांगतो आपल्याला की जेव्हा आपण ऍडिशन सबट्रॅक्शनच्या टर्म्स असतील, 2 काय किती पण असू द्या, 4, 5, 10, 15, 20 ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहेत ना, तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे. म्हणजे मग आता इथे आपण कसं करणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, असं करणार. हे केलं. आता याच्यानंतर आपण प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स काय होतो, कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. दोघं मायनस मल्टिप्लाय करून घ्या प्लस मायनस 1/2 रूट एक्स. झालं आन्सर. दिस इज dy बाय dx. येतोय कॉन्फिडन्स आता हळूहळू. असं वाटतंय की मेरे को समझ में आ रहा है, वाटतंय असं. येस, अजून येईल कॉन्फिडन्स. ठीक आहे. मार्कर संपले का आपले सर? मार्कर देऊन द्या हो. हे काय संपून चालले, पाहतो पण. बोलू नका, इकडे लक्ष द्या आता. एकदम शांतता. 5/x इथे एक्झाम्पल पहा कशा फॉर्मॅट मध्ये.
5/x. हा जो कॉन्स्टंट आहे न्यूमरेटरला आहे ना, या कॉन्स्टंटला ना डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढणार आहे आपण. 5 बाहेर आला, d/dx ऑफ 1/x राहणार अशा केसमध्ये. ठीक आहे. आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल, जो माहिती आहे रुल्स मध्ये आपण लिहिलाय. काय येतो 1/x चा डेरिव्हेटिव्ह? काय येतो? -1/x². 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि नाही ना सर, log x येतो ना. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. 1/x चा log x नाही डेरिव्हेटिव्ह. कळतंय काय सांगतोय? log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. आणि 1/x चं इंटिग्रेशन log x येतं. अरे हे काय बोलले तुम्ही अजून नवीन इंटिग्रेशन? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि 1/x चं इंटिग्रेशन log x. उलटे आहेत ते दोघे एक दुसऱ्यांचे. डेरिव्हेटिव्हचा एक्झॅक्ट उलटा असतो इंटिग्रेशन. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर व्यवस्थित समजलं ना, तर इंटिग्रेशन समजण्यासाठी काही जास्त वेळ नाही लागत. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? cos x. त्याचा उलटा cos चा sin x. cos चा sin x मायनस sin x नाही. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. त्या cos x चा इंटिग्रेशन काय येतो? sin x. असं उलट आहे. डेरिव्हेटिव्हला आपण d/dx ने डिनोट करतो की नाही? sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos x. मग जर काही तुम्ही cos x चं इंटिग्रेशन घेतलं तर ते काय येणार आहे? sin x. पण डेरिव्हेटिव्हला आपण असं डिनोट करतो, इंटिग्रेशनला कसं तर त्याला असं. समजतंय काय सांगतोय? पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय येतो? 1/x. मग या 1/x चं इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू येतो log x. अरे भारी का हो सर मग ते एकदम. हो, हे सगळे एकदम असे भाऊ आहेत, पक्के आहेत पण दुश्मन आहेत. कळतंय काय सांगतोय? एकदम ऑपोजिट आहे दोघे एक दुसऱ्यांचे. याचा डेरिव्हेटिव्ह तो, तर त्याचं इंटिग्रेशन हे असं येतं. ठीक आहे. म्हणून आधी डेरिव्हेटिव्ह परफेक्ट करा. इंटिग्रेशन काही एवढं कठीण जाणार नाही तुम्हाला, मला एवढी गॅरंटी. आणि हे फास्ट पण होईल मग. ठीक आहे. हे नंतर पाहणार आहेत. डेरिव्हेटिव्ह कडे या. डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा 5/x चा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. 5 ला बाहेर घेतला, 1/x चा डेरिव्हेटिव्ह घेतला. 1/x चा काय येतो? -1/x². 5 तिथे वरती घेऊन जा, -5/x². झाला dy/dx. समजला का? ठीक आहे. घरी तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा पहा, वाटलं तर बरोबर समजेल. सुट्टी नाही होते. बोलू नका, इकडे लक्ष द्या. आता मी एक्झाम्पल कसं लिहितोय ना, व्यवस्थित पहा प्रत्येकाने. हा, एक्झाम्पल कसं लिहिलंय पहा. काय लिहिलंय आपण? sin a × x³. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल ना, तर ते एक्झाम्पल जेव्हा पण तुम्ही पाहिलं ना, तर सगळ्यात त्याच्यामध्ये ना 2 गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. सगळ्यात आधी ऑब्झर्वेशन करायचंय त्याचं. कसं? तर याच्यामध्ये कॉन्स्टंट कोणता आहे आणि व्हेरिएबल कोणता आहे हे आधी पाहायचंय आपल्याला, ते ओळखायचंय. आणि कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल तुम्हाला ओळखता येतो की नाही? यस. कॉन्स्टंट कोणाला म्हणतो? ज्या फंक्शन मध्ये एक्स नसेल त्याला काय म्हणणार आहेत? कॉन्स्टंट. मग इथे साइन ए दिसतोय पहा, साइन ए. या साइन ए फंक्शन मध्ये एक्स आहे का? नाही. म्हणजे साइन ए काय आला? कॉन्स्टंट. इथे साइन ए काय आला? कॉन्स्टंट. समजतंय काय सांगतोय? जसं की आता फॉर एक्झाम्पल या साइन ए च्या ऐवजी जर कधी असं काहीतरी राहिलं असं, सपोज 5. या 5 ला तुम्ही कॉन्स्टंट म्हणतात की नाही? 5 ला. यस. मग याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा घेतला असता? सर d/dx ऑफ y इक्वल टू d/dx ऑफ 5 × x³. बरोबर. मग ना सर आम्ही ना या 5 ला बाहेर काढला असता, केलं असतं की नाही? असं एवढं तर बसतंय ना आता डोक्यात. यस. मग 5 ऍज इट इज x⁻³ x⁻³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग? 3x². 5 3 × 15 15x². झाला आन्सर. असं केलं असतं जर कधी 5x³ राहिला असता तर. बट इथं 5 नाहीये. 5 च्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट आहे, समजा 7.
कॉन्स्टंटच आहे ना शेवटी तो पण. मग इथं काय करणार आपण 7, हा 7 इथे बाहेर, हा इथे बाहेर, 7 45 घेतला. येस, ओके, समजला. 45 ना, नाही 21. ओके, या 7च्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट राहिला असता, समजा ए, ओनली ए, असंच केलं असतं आपण. काय केलं असतं मग, इथे ए पोरी इथं पहा, हा ए बाहेर, हा इथे ए, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 3 × ए, काय येणार 3a x², असं केलं असतं. येतंय, समजतंय थोडं थोडं, ठीक आहे. पण ह्या ए च्या ऐवजी जर कधी टॅन बी असेल, टॅन का असे ना कॉन्स्टंटच येतो, पण कोणी का असे ना एक्स नाही आहे ना, कॉन्स्टंट येतो. आणि कॉन्स्टंट दिसला तर आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे का, कारण की कॉन्स्टंटला एकदम भारी काम करायचं आपल्याला, डायरेक्ट बाहेर फेकायचा त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, तो मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तेव्हा. येस, मग याला आपण काय करणार, इथे लिहिणार असा टॅन बी, या टॅन बी ला बाहेर, मग इथे काय येणार टॅन बी इंटू 3x², या 3 ला पुढे लिहा, 3 टॅन बी इंटू x², झाला डेरिव्हेटिव्ह. असं करणार. समजतंय, सिंपल सिंपल छोटे छोटे फंक्शन्स आहेत जे आपण डिफरन्शिएट कसे करायचे ना ते समजतोय. कोणाकोणाला समजतंय, पूर्ण समजणार आहे. व्हेरी गुड, ठीक आहे. नंबर कितवा आहे काय माहित नाही, आता भरपूर नंबर होऊन गेले. ठीक आहे, आपला फोकस इथे आहे व्यवस्थित. बोलू नका, आवाज येतोय, शांतता ठेवणार तर मग पुढे मी शिकवतो व्यवस्थित, नाही तर मग मी पण डायरेक्ट शॉर्टकट मारून सिलेबस कंप्लीट करून देतो, त्याला अर्थ नाही. हा, लक्ष द्या. साइन इनवर्स पी इंटू x/5 हे फंक्शन है. अरे देख के डरने का नहीं है, इतना वो कॉम्प्लिकेटेड नहीं है रे बाबा. इधर देखो, काय करायचं आपल्याला आता, इथं dy/dx ऑफ साइन इनवर्स p इंटू x/5, बरोबर आहे की नाही. कॉन्स्टंट जो आहे ना, मल्टिप्लिकेशन मध्ये असू द्या की डिव्हिजन मध्ये असू द्या, काय बोलतोय मी ऐका, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठं पण असू द्या, कॉन्स्टंट आहे ना बाहेर काढा. सिंपल वे म्हणजे साइन इनवर्स पी ला बाहेर काढणार, अपॉनला हा 5 पण बाहेर आ जाऊ बाहेर, इंटू हा एक्स. आपल्या क्लासमध्ये पण कॉन्स्टंट असतात ना बाकीचे, त्यांच्यात कधीच बदल होत नाही. येडे ढोरं ते ढोरच राहतात, ते कधीच कन्वर्ट होऊ शकत नाही, मनुष्यांमध्ये चेंज होणारच नाही त्यांच्यामध्ये. मग त्या ढोरांना काय करतो आपण, बाहेर काढतो, तसे बाहेर, कारण की ते कॉन्स्टंट आहेत, त्यांच्यामध्ये चेंज होणारच नाही कधी, त्यांच्या विचारांमध्ये कधी चेंज होत. एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल कसं आहे, साइन ए अपॉन एक्स असं आहे. आता इथं काय करणार आपण, सगळ्यात आधी जे गिवन फंक्शन आहे ते लिहून घेतलं, त्याला डिफरन्शिएट केला, dy/dx दोघं साईडला लावून दिला, साइन एक्स ला बाहेर काढणार, dy/dx ऑफ 1/x, न्यूमरेटरला असू द्या, बाहेर काढायचा आहे. समजा हाच खाली राहिला असता, बाहेरच काढला असता. 1/x हा डिनोमिनेटरला x म्हणून डिनोमिनेटरलाच राहणार. नाही ना सर, साइन एक बाहेर चालला गेला तर इथं x राहणार ना, मग असं नाही होत. तो x डिनोमिनेटरला आहे ना, तर डिनोमिनेटरलाच राहील, वरचा गेला तर इथं 1 लिहा. ठीक आहे, साइन ए
इंटू 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/x². स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, लक्षात ठेवा, लिहिला पण आहे आपण तो. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू -sin A/x². समजतंय? कोणाकोणाला समजतंय? क्लिअर होतंय? व्हेरी गुड. sin A प्लस एक्स असं आहे. म्हणजे कॉन्स्टंट आहे पण तो मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये नाहीये. साइन ए कॉन्स्टंट आहे की नाही? कॉन्स्टंट आहे, पण तो मल्टिप्लिकेशन मध्ये का एक्सच्या? एक्स सोबत तो डिव्हिजन मध्ये आहे का? नाही. किंवा मग एक्सच्या न्यूमरेटरला जाऊन बसलाय का कॉन्स्टंट साइन ए? नाही. तो साइन एचं रिलेशन व्हेरिएबल सोबत म्हणजे कॉन्स्टंटचं रिलेशन व्हेरिएबल सोबत कसं दिसतंय? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का? नाही. डिव्हिजन मध्ये आहे का? नाही. ऍडिशनच्या फॉर्म मध्ये येतो. मग जेव्हा ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असेल ना तेव्हा त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचं नाही. कळतंय काय सांगतोय? रूल काय सांगतो आपल्याला? याचा पण आणि याचा पण म्हणजे u प्लस व्ही नुसार सॉल्व्ह करणार याला तुम्ही. कोणानुसार? u प्लस व्ही नुसार. म्हणजे असं पहा, साइन ए प्लस एक्स आहे ना, याला u म्हणा, याला v म्हणा. काय करतो मग आपण? d/dx ऑफ साइन ए प्लस d/dx ऑफ एक्स. साइन ए कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0 प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर इज 1. समजलं? सिंपल आहे. हाच जर सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये असा राहिला असता, फरक काय पडला असता? इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस, -1 असं झालं असतं. समजतंय का काय चाललंय? तर ठीक आहे ना. साइन एक्स प्लस ए असं आहे. प्लस असू द्या की मायनस असू द्या समजा, ठीक आहे, आपण एक घेऊया समजा प्लस. मग काय होणार आहे ते? साइन एक्स प्लस ए. पुन्हा u प्लस व्ही नुसारच जाणार आहे आपण. इथं सर कॉन्स्टंट ए त्याला बाहेर काढून टाका असं चालणार नाहीये. कॉन्स्टंटला बाहेर केव्हा घ्यायचा? जेव्हा तो मल्टिप्लिकेशन मध्ये असेल किंवा डिव्हिजन मध्ये असेल. तो न्यूमरेटरला पण असू शकतो, डिनोमिनेटरला पण असू शकतो. असं जेव्हा असेल ना तेव्हाच आपण त्या कॉन्स्टंटला बाहेर घेणार आहेत. अदरवाईज असा ऍडिशन सबट्रॅक्शनच्या केसमध्ये कॉन्स्टंटला बाहेर काढायचा नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे सेपरेट. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस ए चा डेरिव्हेटिव्ह 0. ए कॉन्स्टंट आहे म्हणून 0. सर आतापर्यंत तुम्ही तर साइन ए घेतला होता, तो कॉन्स्टंट होता. आता इथं साइन एक्स घेतलाय, हा व्हेरिएबल झाला. आता तेव्हा ए होता, इथं एक्स आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? ओके. हा जर कधी असा राहिला आता एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स असं एक्झाम्पल आहे. आता थोडं पुढे जाऊ आपण, ठीक आहे. एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स असं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की हा जो एक्स आहे तो आणि एक्स इंटू साइन एक्स आहे हा, म्हणजे ह्या दोघं टर्म्सला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय ना, म्हणून मग u प्लस व्ही नुसार एक्सपांड करणार आहे त्याला. u प्लस व्ही नुसार म्हणजे कसं? तर d/dx ऑफ एक्स प्लस d/dx ऑफ एक्स इंटू साइन एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घेणार आपण 1 प्लस, पण याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट नाही सांगता येणार ना आपल्याला. एक्स इंटू साइन एक्स आहे म्हणजे पुन्हा दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे तिथं. म्हणजे आता इथं प्रोडक्टचा रूल यूज करावा लागेल का? तर हो, इथे आपण प्रोडक्ट रूल यूज करणार. हा प्रोडक्ट रूल म्हणजे u इंटू व्ही चा रूल करता येतो आपल्याला. काय करणार मग आपण? पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस आता साइन एक्स ऍज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx ऑफ एक्स. ही स्टेप समजली का? कोणाकोणाला समजतंय? क्लिअर होतंय? हे पहा, हे समजतंय पण लक्षात राहणार नाही असं वाटतंय ना, तर या व्हिडिओला पुन्हा पहा म्हणजे रिव्हिजन होईल. 2 टाइम्स रिपीट झाल्यानंतर थोडंसं लक्षात ठेवायला थोडासा टाइम पुरेल आपल्याला, ठीक आहे ना. मग पुढे 1 प्लस एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स झाला डेरिव्हेटिव्ह. कठीण आहे का? नाही, खूप सिंपल आहे. ठीक आहे, पुढे जाऊ अजून.
एक्स इंटू साइन ए मायनस साइन ए इंटू एक्स असं आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट ओळखता यायला पाहिजे, व्हेरिएबल पण ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. ही पूर्ण टर्म कॉन्स्टंटची आहे का? नाही. ही पूर्ण टर्म कॉन्स्टंटची आहे का? नाही. म्हणजे त्या पूर्ण टर्मचा विचार केला तर व्हेरिएबल्स आहेत, दोघांमध्ये सबट्रॅक्शन आहे. म्हणजे मग रूल कोणता यूज करणार आपण? सबट्रॅक्शन वाला. याच्यानुसार म्हणजे दोघं टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार. कळतंय काय सांगतोय? म्हणजे असं पहा, या गोष्टीला काही बोलण्याची गरज नाही आता इथल्या. याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट मायनस करून याचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट. आता याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा आहे आपल्याला तर ते पहा व्यवस्थित. हा एक्स आहे आणि त्याच्यासोबत इंटू मध्ये कोण आहे? साइन आहे. मग यू इंटू व्ही वापरत बसणार का? वापरला तर चुकीचा आहे का? नाही, वापरता येईल. म्हणजे यूज करता येईल यू इंटू व्ही पण म्हणजे थोडंसं लॉंग होऊन जाईल. त्याच्याऐवजी इथं एक शॉर्टकट आहे आपल्याकडे. केव्हा वापरता येतो तो? जेव्हा या दोघांपैकी एक कॉन्स्टंट असेल तेव्हा. साइन ए कॉन्स्टंट आहे, हा साइन ए कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असेल प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये तेव्हा त्याला काय करायचं? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. का त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार कॉस ए. बळजबरीने साइन ए चा डेरिव्हेटिव्ह कॉस ए कधीच येणार नाही. साइन ए चा डेरिव्हेटिव्ह झिरोच येतो. का? कारण की साइन ए स्वतः कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे की नाही? पण मग हा कॉन्स्टंट आता एक्स सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये ना, मग जेव्हा कोणताही कॉन्स्टंट असू द्या व्हेरिएबलच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ना, तर तेव्हा त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जरी झिरो येतो ना तरी तो घ्यायचा नसतो. त्या कॉन्स्टंटला आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचा असतो प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे. ठीक आहे. म्हणून मग साइन ए ला काय करणार आपण? बाहेर घेणार. इथे बाहेर लिहिला साइन ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ही स्टेप समजली? कन्फर्म? ठीक आहे. मायनस आता हा पण इथं कॉन्स्टंट आहे साइन ए. साइन ए चा डेरिव्हेटिव्ह लिहित नका बसू. साइन ए कॉन्स्टंट आहे ना, बाहेर काढा. इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए. डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ओके. साइन ए कॉन्स्टंट आहे ऍज इट इज. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो? 1 मायनस बोला साइन ए कॉन्स्टंट ऍज इट इज. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 साइन ए मायनस साइन ए काय आला? सर झिरो येऊन गेला. वरच्याला पहा व्यवस्थित, जे गिवन फंक्शन आहे ते पहा व्यवस्थित. एक्स इंटू साइन ए आणि आज साइन ए इंटू एक्स. दोघं टर्म्स एकच आहेत ऍक्च्युली. म्हणजे ही गोष्ट अशी झाली, हा 2 इंटू 3 आणि हा 3 इंटू 2 दोघं एकच आहेत की नाही? येस. म्हणजे मग ना आपण ना असं म्हणू शकतो हे सेम टर्म्स आहेत, त्यांचं सबट्रॅक्शन आहे. आन्सर काय येणार आहे? 0 आहे. म्हणजे हा 0 आहे स्वतः आणि 0चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0च येणार आहे. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. याच्या ऐवजी इथे ए आणि इथे एक्स राहिला असता. एक्स इंटू साइन ए मायनस साइन एक्स इंटू ए. एक्स इंटू साइन ए मायनस साइन एक्स इंटू ए असं आहे आता इथे. हा याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन ए मायनस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू ए. कॉन्स्टंट कोणता? व्हेरिएबल कोणता? ओळखा. कॉन्स्टंट कोण आहे? साइन ए. त्याला बाहेर घेतला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस कॉन्स्टंट कोण आहे? का साइन ए कॉन्स्टंट आहे? ए इथं इंटू 1 मायनस ए इंटू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स साइन ए मायनस ए कॉस एक्स. दिस इज फायनल डी वाय बाय डी एक्स. सिंपल फंक्शन्स आहेत. डेरिव्हेटिव्ह पण सिंपल येत आहेत. ठीक आहे. असं आहे फंक्शन. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे.
इथे सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, u मायनस v, ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ इंटू कॉस एक्स मायनस असं आहे. सगळ्यात आधी सेपरेट डेरिव्हेटिव्ह करणार, बोलू नका आवाज येतोय, मायनस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. u इंटू व्ही नुसार सॉल्व करावा लागेल, इंडिव्हिज्युअल नाही घेऊ शकत आपण यांचा, ठीक आहे. साइन एक्स म्हणजे u, कॉस एक्स म्हणजे v. u इंटू व्ही चा रूल काय सांगतो, साइन एक्स फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इंटू सॉरी इथे प्लस, आता कॉस एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मायनस याचा डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला u अपॉन v नुसार करावा लागेल. नाही ना सर, एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे बाहेर काढा, होईल असं. ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे बाहेर काढा, होईल असं, नाही होणार. म्हणजे u अपॉन v नुसार, u अपॉन v साठी काय करणार, असं करणार, v चा स्क्वेअर, v कोण आहे, एक्स स्क्वेअर, ठीक आहे. स्टार्ट आपण v पासून करणार, इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ, ही अरेंजमेंट पहा तुम्हाला आता जमायला लागली, करता यायला लागली ना, u अपॉन v ची ऍडजस्टमेंट, ठीक आहे. पुढे जाऊ, आता याला सिम्प्लिफाय करत जायचंय, सॉल्व करत जायचंय. साइन एक्स कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह, जेव्हा आपण निगेटिव्ह लिहिताय ब्रॅकेट टाका, ठीक आहे. पुढे प्लस कॉस एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस हा ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स अपॉन एक्स रेस टू 4 मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इंटू ट्वाइस एक्स. दोघांमधून पहा ई रेस टू एक्स कॉमन निघतोय, एक्स पण कॉमन निघतोय का, काढा त्यांना कॉमन, ई रेस टू एक्स ला पण आणि एक्स ला पण कॉमन घेतला, एक्स इंटू ई रेस टू एक्स कॉमन घेतला आपण, इथे काय होणार मग एक्स मायनस ई रेस टू एक्स, एक्स दोघं गेले, 2 राहिला अपॉन एक्स रेस टू 4. हा एक एक्स या 4 एक्स मधनं कॅन्सल झाला, इथं काहीच राहणार नाही, म्हणजे ई रेस टू एक्स राहील फक्त, इथं एक्स क्यूब राहणार, एक एक्स कॅन्सल होत आहे. हे पहा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस हा ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 2 अपॉन एक्स क्यूब, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. फॉर्म्युलांमध्ये डबल अँगलचा फॉर्म्युला शिकलोय आपण, कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सर जेमथेम डेरिव्हेटिव्ह कसं तरी समजायला लागलं, तेवढा तुम्ही अजून ट्रिग्नोमेट्रीला मध्ये एंटर करूनच दिलाय. ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलांशिवाय डिफरन्शिएशन करता येणार नाहीये, म्हणून मी तुम्हाला आधीपासून सांगतोय काय, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागतील, कळतंय काय सांगतोय, ठीक आहे. लक्ष द्या, मग याला काय लिहिणार आपण, cos 2x मायनस हा ऍज इट इज अपॉन एक्स क्यूब, हा डीवाय बाय डी एक्स झाला. आता हे जेवढे एक्झाम्पल्स पाहिलेत ना आपण, हे पण कमी आहेत, मी तुम्हाला अजून 8-10 एक्झाम्पल देणार आहे, ते 8-10 एक्झाम्पल्स तुम्हाला आता घरी सॉल्व्ह करायचे स्वतः, कळतंय काय सांगतोय. बाकी मग उद्या पाहू आपण.